Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 2nd, Paper Pattern, Lecture number 2nd. In previous lecture, explain the previous board exam paper. तर या अगोदर आपण 2018 ते 2013 पर्यंत पेपर बघितलेले. आज आपण बघणार आहोत 2012 चा पेपर. Question number 1A, fill in the blanks. Pungent taste in chili is due to dash contain. मिरची तिखट का लागते, काय कंटेन असतं ते लिहायचंय. मागे पण विचारलेलं होतं. नेक्स्ट, सीड रेट ऑफ ग्राम इज डॅश टू डॅश केजी पर हेक्टर. तर ग्रामचं बियाचं प्रमाण किती लागतं ते लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1A मधलं सी, निकोटीन कंटेनिंग निकोटिना टेबॅकम व्हॅरीज फ्रॉम डॅश टू डॅश %. तर निकोटिना टेबॅकम मध्ये निकोटीन पर्सेंट किती असते मागे विचारलेलं होतं. ऑइल कंटेनिंग लिनसीड व्हॅरीज फ्रॉम डॅश %. लिनसीड आता नाही रिड्यूस झालेला आहे. फर्स्ट कटिंग ऑफ लुसर्न इज अवेलेबल इन डॅश टू डॅश डेज. पहिली कटिंग लुसर्नची किती दिवसाला येते ते लिहायचं आहे. राजापुरी इज द व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप टर्मरिक. तर या क्वेश्चन नंबर 1A मध्ये बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, सीड रेट, व्हेरायटी, इम्पॉर्टंट डिसीज, नंतर जसं निकोटीन कंटेन आहे, ऑइल पर्सेंटेज आहे असं विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B, डिफाइन द फॉलोइंग एनी टू मार्क. क्युसेक वीड इरोजन याच्या डेफिनेशन विचारलेले आहेत. 2 सोडवायचे, 2 मार्क घ्यायचे. क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स एनी 4. सीड ट्रीटमेंट इन व्हीट. नंतर विचारलं इकॉलॉजी फॉर टोबॅको. टोबॅको आता नाही तुम्हाला. क्युरिंग इन टर्मरिक. टर्मरिकची क्युरिंग कशी केली जाते. टॉपिंग अँड डिसकरिंग टोबॅको नाही तुम्हाला. हार्वेस्टिंग ऑफ लुसर्न. लुसर्नची कापणी कशी केली जाते. कल्याण सोना व्हेरायटी ऑफ व्हीट. कल्याण सोनाचे कॅरेक्टर लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. हे सुद्धा शॉर्ट नोटचा भाग असतो, फक्त WH मध्ये विचारतात. Which step should be taken while preparing of calendar operation. Calendar operation तयार करताना कोणते पॉइंट तुम्ही कन्सिडर करणार ते लिहायचं आहे. What are the chief characteristic of good fodder crop. चांगल्या वरणाचे गुणधर्म लिहायचे. Give in brief cultivation of बर्सिम. बर्सिमचं ब्रीफ कल्टिवेशन लिहायचं आहे. What is the importance of pulse in Indian farming. इंडियन फार्मिंग मध्ये पल्सचं काय महत्व आहे. हाऊ येलो डाय इज कलेक्टेड फ्रॉम सॅफ्लॉवर. सॅफ्लॉवर पासून डाय कलेक्ट कसं करायचं. सॅफ्लॉवर आहे तुम्हाला. व्हॉट डू यू नो अबाउट सोईंग डायरेक्शन व्हीट. सोईंग डायरेक्शन कशी असतं ते लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट पोटॅटो क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट एनी 4 मार्क. इच क्वेश्चन 2 मार्क. इकॉलॉजी सॉइल अँड क्लायमेट लिहिण्यासाठी 2 मार्क. सिलेक्शन ऑफ टर्मरिक फॉर प्लांटिंग. टर्मरिक ट्यूबर सिलेक्शन ऑफ ट्यूबर फॉर प्लांटिंग. तर बटाट्यामध्ये पोटॅटोमध्ये ट्यूबर कसे निवडायचे लागवडीसाठी ते लिहायचं आहे. आफ्टर केअर मीन्स इंटरकल्चर. कशाचं. पोटॅटोचं. क्वेश्चन नंबर 4B, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट ओनियन क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट एनी 4 मार्क्स. बॉटॅनिकल नेम अँड फॅमिली, रेझिंग ऑफ सीडलिंग, हार्वेस्टिंग अँड यील्ड. तर ओनियन आता तुम्हाला नाही आहे, रिड्यूस झालेला आहे. ओनियन, जिंजर आणि टोबॅको हे रिड्यूस झालेले आहे. तर या क्वेश्चन नंबर 4A आणि B साठी ऑर असतं टॅब्युलर इन्फॉर्मेशन. टॅब्युलर इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे. पी क्रॉप, मस्टर्ड, जिंजर, ओट. मस्टर्ड पण नाही, जिंजर पण नाही. बॉटॅनिकल नेम, सीड रेट केजी पर हेक्टर, ड्युरेशन आणि यील्ड असं विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट शुगर केन क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट एनी 4. इकॉलॉजी, सॉइल अँड क्लायमेट लिहायचं. मॅन्युरिंग, सुरू क्रॉप, व्हेरायटीज, कंपोजिशन ऑफ ज्यूस, साइन ऑफ मॅच्युरिटी, इम्पॉर्टंट पेस्ट अँड डिसीजेस, नेम्स ओनली. तर या पद्धतीनं शुगर केन बद्दल लिहायचं आहे. नेक्स्ट लिहायचं आपल्याला 2011चा पेपर बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. पंजंट टेस्ट इन चिली इज ड्यू टू डॅश कंटेन. मागे विचारलेलं आहे. पोटॅटो हॅज बीन ओरिजिनेटेड फ्रॉम म्हणजे ओरिजिन लिहायचं आहे पोटॅटोचं. ऑइल कंटेन ऑफ मस्टर्ड क्रॉप इज डॅश %.
तर मस्टर्ड नाही आता तुम्हाला. बॉटॅनिकल नेम ऑफ लेंटिल इज, तर लेंटिल नाही आहे तुम्हाला आता. सोनालिका इज व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप, कशाची व्हेरायटी आहे? व्हीटची. नंतर निकोटिना रुस्टिका कंटेन डॅश पर्सेंट निकोटीन. कधी निकोटिना रुस्टिका म्हणतात, कधी निकोटिना टेबॅकम म्हणतात. तर दोघांचंही निकोटीन पर्सेंट वेगळा आहे, ते एक लक्षात ठेवायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1B, आता टोबॅको नाहीच आहे तुम्हाला, रिड्यूस झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1B, डिफाईन एनी टू ऑफ द फॉलोइंग, सॉइल फर्टिलिटी, लेबर इफिशियन्सी आणि वीड. ह्या डेफिनेशन विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स एनी फोर ऑफ द फॉलोइंग, बोल्टिंग इन ओनियन, रेंगन मेथड ऑफ शुगर केन प्लांटिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी फॉडर, इकॉनॉमिक युजेस ऑफ लिनसीड, क्युरिंग इन जिंजर, पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन. अशा रीतीने विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी फोर ऑफ द फॉलोइंग, हाऊ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग आर डन इन सॅफफ्लावर. सॅफफ्लावरचं कशा पद्धतीने हार्वेस्टिंग केलं जातं ते लिहायचं आहे. गिव्ह इन ब्रीफ द कल्टिवेशन ऑफ लुसन, लुसनचं ब्रीफ कल्टिवेशन लिहायचं आहे. हाऊ शुगर केन सेट्स आर प्लांटेड इन द रिजेसन फरो, म्हणजेच शुगर केन प्लांटिंग मेथड बद्दल लिहायचं आहे. गिव्ह मेथड्स ऑफ सीड ट्रीटमेंट इन जवार, जवारचं सीड ट्रीटमेंट लिहायचं आहे. विच स्टेप शुड बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग ऑफ कॅलेंडर ऑपरेशन, कॅलेंडर ऑपरेशन बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. राईट एनी 4 व्हेरायटीज ऑफ ग्राम क्रॉप, तर ग्रामच्या 4 व्हेरायटीचे नावं लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट शुगर केन क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट, एनी 4 व्हेरायटीज, हार्वेस्टिंग, इकॉनॉमिक युजेस लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4B, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट टर्मरिक क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट, एनी 2. सॉइल अँड क्लायमेट लिहायचं आहे. स्पेसिंग अँड सीड रेट लिहायचं आहे. इकॉनॉमिक युजेस लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 4A and B साठी ऑर असतं टॅब्युलर इन्फॉर्मेशन. तर त्या टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारलेलं आहे पी, टोबॅको, लिनसीड, ओनियन. टोबॅको नाही, लिनसीड पण नाही, ओनियन पण नाही. फॅमिली आणि लेंटिल पण नाही, पी आहे. फॅमिली, सीड रेट केजी पर हेक्टर, सोईंग पिरियड म्हणजे ड्युरेशन लिहायचं आहे. व्हेरायटी एनी 1, एक व्हेरायटी लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग irrigated wheat crop on the following aspect, any 4. 8 मार्क. सॉइल अँड क्लायमेट विचारलेलं आहे. सीड ट्रीटमेंट विचारलेलं आहे. मॅन्युअल फर्टिलायझर विचारलं आहे. इरिगेशन, डिसीजेस विथ कंट्रोल मेजर, हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग विचारलेलं आहे. इरिगेटेड व्हीटचं लक्षात. नंतर 2010चा पेपर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. मेक्सिकन व्हेरायटी ऑफ व्हीट cannot be sown more than a centimeter depth. मेक्सिकन व्हेरायटी 5 सेंटीमीटर पेक्षा खाली खोल पेरता येत नाही. बी चिली फ्रूट कॅन बी ड्राईड आर्टिफिशियली ॲट -2 °C. आर्टिफिशियल मध्ये किती तापमानामध्ये मिरची ड्राय केली जाते. ब्रिक सॅक्रोमीटर रिडिंग ऑफ मॅच्युअर शुगर केन इज -2 degree bricks, 21 to 24 degree bricks. Ginger belong to the family of, gingerची फॅमिली जिंजिबरेसी. बॉम्बे ग्रीन इज द व्हेरायटी ऑफ, पी क्रॉप आहे, पण आता पी नाही आहे तुम्हाला, काय आहे पी. नंतर पोटॅटो रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट, पोटॅटो रिसर्च सिमला आहे ना, पोटॅटो रिसर्च स्टेशन सिमलाला आहे. क्वेश्चन नंबर 1B, डिफाईन द फॉलोइंग, एनी 2. सॉइल इरोजन, सीड आणि क्यूसेक, या 3 डेफिनेशन दिलेले आहेत. 2 सोडवायचे. क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स इन 4. इकॉलॉजी ऑफ पोटॅटो क्रॉप, ब्रीफ कल्टिवेशन ऑफ बरसीम. नंतर बार्बेड वायर फेन्सिंग बद्दल लिहायचं आहे. क्लासिफिकेशन फील्ड क्रॉप ऑन द बेसिस ऑफ लाईफ सायकल विथ 1 एक्झाम्पल, प्रॅक्टिकल मध्ये आहे. हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ टर्मरिक, फार्म रेकॉर्ड नेम्स ओनली. तर ॲग्रॉनॉमी प्रोडक्शन सेकंडमध्ये वायर फेन्सिंग, बार्बेड वायर फेन्सिंग, क्लासिफिकेशन आणि फॉर्म रेकॉर्ड असे 3 प्रश्न विचारलेले. क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग.
हाऊ ओनियन सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड. तर ओनियन नाही आहे तुम्हाला आता. व्हॉट इज द इम्पॉर्टन्ट ऑफ रिटर्निंग शुगर केन. रिटर्निंग शुगर केनचं महत्त्व काय, इम्पॉर्टंट त्याचं. गिव इन्फॉर्मेशन ऑफ कुफरी चंद्रमुखी व्हेरायटी ऑफ पोटॅटो. कुफरी चंद्रमुखीचे कॅरेक्टर लिहायचे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ व्हीट कल्टिवेशन. व्हीट कल्टिवेशन महत्त्व काय. इकॉनॉमिक युजेस वेगळं आणि इम्पॉर्टन्स ऑफ व्हीट कल्टिवेशन वेगळं. गिव इन्फॉर्मेशन ऑफ जवार स्टेम बोरर. जवार स्टेम बोरर नेचर ऑफ डॅमेज लिहायचं आहे. व्हॉट टाईप ऑफ सॉइल अँड क्लायमेट इज रिक्वायर्ड फॉर जिंजर कल्टिवेशन. तर जिंजर आता नाही आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A. सप्लाय शॉर्ट information about wheat crop on the following aspect any two. Seed rate and sowing direct distance, sowing time आणि व्हेरायटी असं विचारलेलं आहे. नंतर B. सप्लाय शॉर्ट इन्फॉर्मेशन अबाउट शुगर केन क्रॉप ऑन द फॉलोइंग aspect. ridges and furrow, method of planting, qualities of good furnace, economic uses शुगर केनचे. नंतर क्वेश्चन नंबर 4A and B साठी ऑर असतं. टॅब्युलर इन्फॉर्मेशन तर विचारलेलं लेंटिल, मस्टर्ड, ग्राम, सॅफ्लॉवर. तर लेंटिल नाही, मस्टर्ड नाही. बॉटॅनिकल नेम विचारलं, सोईंग टाइम विचारलं, सीड रेट kg per hectare, यील्ड kg per hectare विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 5. राईट इन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट टोबॅको क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट एनी 4. सॉइल अँड क्लायमेट लिहायचं, रेझिंग ऑफ सीडलिंग लिहायचं, पेस्ट अँड डिसीज, व्हेरायटी, हार्वेस्टिंग, यील्ड, पीट क्युरिंग. म्हणजे टोबॅको आता तुमचं रिड्यूस झालेलं आहे 2021 साठी. 2009चं पेपर आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 1A. फिलिंग द ब्लँक. पायरिला इज अ सिरियस पेस्ट ऑफ डॅश क्रॉप. पायरिला कशाचं आहे महत्वाचं कीटक, शुगर केनवरचं आहे. बी. इन जनरल अबाउट डॅश percent of the area should be given to the construction of the farmstead. 2% एरिया हे फार्मस्टेड साठी ठेवलं असतं. जेवढी जमीन आहे त्याच्या 2% फार्मस्टेड म्हणजे बिल्डिंगसाठी. सगळंच त्याच्यामध्ये क्वार्टर आलं, लेबर क्वार्टर सगळं आलं त्याच्यामध्ये. 2% एरिया सोडलं जातं फार्म बिल्डिंगसाठी. नेक्स्ट बॉटॅनिकल नेम ऑफ चिलीज. चिलीचं बॉटॅनिकल नेम लिहायचं आहे कॅप्सिकम ॲनम. नंतर विचारलं ऑइल कंटेनिंग मस्टर्ड इज डॅश %. मस्टर्ड नाही आता तुम्हाला. फॅमिली ऑफ पी लेगुमिनोसी असणार आहे. निकोटीन कंटेन ऑफ निकोटिना टेबॅकम मध्ये किती % असतं निकोटीनचं ते लिहायचं आहे. बरेच वेळा विचारलेलं पाठ पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 1B. डिफाईन एनी 2. सॉइल प्रोफाईल, क्यूसेक, टोबॅको क्युरिंग याची डेफिनेशन विचारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राईट शॉर्ट नोट्स एनी 4. मॅन्युअर पीट बद्दल लिहायचं आहे. ग्राम पॉट बोरर, ब्रॉड रिज मेथड ऑफ टर्मरिक प्लांटिंग, मालदांडी 35-1 आणि कल्टिवेशन ऑफ लुसर्न इन ब्रीफ, इकॉनॉमिक युजेस ऑफ लिनसीड असं शॉर्ट नोट्स विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3. अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. हे सुद्धा शॉर्ट नोट्सच भाग असतं, फक्त WH मध्ये विचारतात. राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्रॉपिंग स्कीम. गुड क्रॉपिंग स्कीमसाठी कॅरेक्टर कोणते चांगले. राईट अबाउट सोनालिका व्हेरायटी ऑफ व्हीट. व्हीटचं सोनालिका व्हेरायटीबद्दल कॅरेक्टर लिहायचे. राईट इन शॉर्ट अबाउट आफ्टर केअर इन पोटॅटो म्हणजे इंटर कल्टिवेशन लिहायचं आहे पोटॅटोचं. व्हॉट इज द यूज ऑफ सॉइल टेस्ट अँड टिश्यू टेस्टिंग. हे नाही आता उघडलेलं आहे. विच टाईप ऑफ क्लायमेट इज रिक्वायर्ड फॉर द कल्टिवेशन ऑफ टोबॅको. टोबॅको नाही आहे तुम्हाला. लिस्ट आउट द फार्म रेकॉर्ड. फार्म रेकॉर्डची लिस्ट तयार करायची. क्वेश्चन नंबर 4A. सप्लाय इन्फॉर्मेशन ऑफ ओनियन क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट. सॉइल अँड क्लायमेट, सीड रेट अँड स्पेसिंग, इंटर कल्टिवेशन. क्वेश्चन नंबर 4B. Write information of gram crop on the following point any 2. Soil and climate, harvesting and yield, any 4 variety. या पद्धतीनं ग्रामवर विचारलेला आहे. ओनियन तुम्हाला नाही आता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A and B साठी गिव टॅब्युलर इन्फॉर्मेशन असतं. टर्मरिक, ओट, लेंटिल, सॅफ्लॉवर. लेंटिल नाही आता.
सीड रेट kg per hectare, स्पेसिंग इन सेंटीमीटर, ड्युरेशन डेज, यील्ड kg per hectare असं विचारलेलं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट आडसाली शुगरकेन क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट. तर आडसाली म्हटलेलं आहे. तर आडसालीमध्ये काय फरक येणार आहे? मॅन्युअल फर्टिलायझरमध्ये फरक होतं, ड्युरेशनमध्ये फरक होणार, यील्डमध्ये फरक होणार आणि एवढं पॉईंटमध्ये फरक येणार. आडसाली विचारा, प्रिसिजनल विचारा, विचारा, काही फरक नाही. एवढं फक्त ड्युरेशनमध्ये, मॅन्युअल फर्टिलायझर डोजमध्ये, यील्डमध्ये फरक पडतं. सॉइल अँड क्लायमेट विचारलं, प्लांटिंग टाइम अँड ड्युरेशन, सेट सिलेक्शन फॉर प्लांटिंग, इंटर कल्टिवेशन, पेस्ट विथ कंट्रोल मेजर, हार्वेस्टिंग. एवढं शुगरकेनबद्दल 6 पॉईंट विचारले, 4 सोडवायचे. नंतर बघू आपण पेपर 2008चं. 2008. तर क्वेश्चन नंबर 1A, fill in the blanks. Sowing depth of irrigated wheat varies from dash to dash centimeter. कशाचं? इरिगेटेड व्हीटचं 3 to 5 सेंटीमीटर डेप्थ असतं. ऑइल कंटेन ऑफ सॅपफ्लॉवर व्हॅरीज फ्रॉम. सॅपफ्लॉवर करडीमध्ये ऑइल पर्सेंटेज किती आहे ते लिहायचं आहे. बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राम, ग्रामचं बॉटॅनिकल नेम. ओरिजिन ऑफ पोटॅटो इज, त्याचं नेटिव्ह प्लेस, ओरिजिन लिहायचं पोटॅटोचं. संकेश्वरी इज अ व्हेरायटी ऑफ चिली क्रॉपची आहे. सीड रेट ऑफ टर्मरिक इज दॅट टू kg पर हेक्टर. 1 हेक्टर टर्मरिक लागवडीसाठी किती आपल्याला बेनं लागणार आहे हळदचं ते लिहायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 1B, डिफाईन द फॉलोइंग एनी 2 एकर इंचची डेफिनेशन प्रॅक्टिकलमध्ये दिलेलं आहे. लेबर इफिशियन्सी लिहायची, त्याची डेफिनेशन आणि ड्रेनेजची डेफिनेशन, असे डेफिनेशन विचारलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग. कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड इन ग्राम, पीट स्टोरेज ऑफ पोटॅटो, क्युरिंग इन टर्मरिक, क्वालिटीज ऑफ व्हीट, मालदांडी 35-1 व्हेरायटी ऑफ जवार, कल्टिवेशन ऑफ ओट, ब्रीफ कल्टिवेशन लिहायचं ओटचं. नंतर क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. WH मध्ये विचारतात, शॉर्ट नोट्सचा भाग आहे. हाऊ सिडलिंग आर रेज्ड इन ओनियन, ओनियन नाही आहे. राईट इन ब्रीफ कल्टिवेशन लुसन, लुसनचं ब्रीफ कल्टिवेशन लिहायचं आहे. इरिगेशन इन व्हीट, व्हीटचं इरिगेशन लिहायचं आहे. अँथ्रॅक्नो डिसीज ऑफ चिली, चिलीवरचं अँथ्रॅक्नो डिसीज बद्दल लिहायचं आहे. हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ सॅपफ्लॉवर, सॅपफ्लॉवरचं हार्वेस्टिंग कसं केलं जातं आणि उत्पादन किती मिळतं. विच स्टेप्स आर टू बी टेकन व्हाईल प्रिपेरिंग ऑफ कॅलेंडर ऑपरेशन, कॅलेंडर ऑपरेशन तयार करताना कोणते पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4A, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट टोबॅको, टोबॅको नाही आता तुम्हाला. नंतर B विचारलं, सप्लाय इन्फॉर्मेशन जिंजर, जिंजर सुद्धा नाही तुम्हाला. टोबॅको नाही, जिंजर नाही, ओनियन नाही. तर त्याचे पॉईंट विचारलेले आहे. प्रेपरेटरी म्हणजे लँड प्रिपरेशन लिहायचं आहे. व्हेरायटी, टॉपिंग अँड डिसकरिंग डेफिनेशन लिहायची आहे. इथे इकॉलॉजी जिंजर म्हणजे सॉइल अँड क्लायमेट, मॅन्युअल फर्टिलायझर लिहायचं आहे, हार्वेस्टिंग यील्ड लिहायचं आहे. या क्वेश्चन नंबर 4A आणि B साठी टॅब्युलर इन्फॉर्मेशन विचारतात. तर इथे विचारलेलं आहे मस्टर्ड, पी, लेंटिल, लिनसीड. मस्टर्ड नाही आणि लिंटिल नाही, लिनसीड पण नाही आता तुम्हाला. फॅमिली, सीड रेट kg पर हेक्टर, व्हेरायटीज, यील्ड kg पर हेक्टर. क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट आडसाली शुगरकेन क्रॉप ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट एनी 4. आडसाली शुगरकेनवर विचारलं, सॉइल अँड क्लायमेट, प्लांटिंग टाइम अँड ड्युरेशन, सेट सिलेक्शन फॉर प्लांटिंग, इंटर कल्टिवेशन, पेस्ट विथ कंट्रोल मेजर, हार्वेस्टिंग, असे पॉईंट विचारलेले. नंतर 2007चं पेपर बघू, 2007चं. क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स. गॉल फ्लाय इज द मेजर पेस्ट ऑफ डॅश क्रॉप. गॉल फ्लाय कशाचा आहे? लिनसीडचा आहे, पण लिनसीड नाही आहे तुम्हाला. सीड रेट ऑफ बरसीम, बरसीमचं सीड रेट लिहायचं आहे. द बॉटॅनिकल नेम ऑफ लिनसीड, लिनसीड नाही आहे तुम्हाला. ऑइल कंटेन ऑफ सॅपफ्लॉवर, सॅपफ्लॉवरचा ऑइल पर्सेंटेज. ओट बिलॉंग टू द फॅमिली, फॅमिली लिहायचं आहे. कुफरी लवकर, व्हेरायटी ऑफ पोटॅटो, मॅच्युअर विदिन डॅश टू डॅश डेज. कुफरी लवकरचं ड्युरेशन लिहायचं आहे. पोटॅटोची व्हेरायटी आहे. क्वेश्चन नंबर 1B, डिफाईन एनी 2. सीड डॉर्मन्सी, क्यूसे, कॅलेंडर ऑफ ऑपरेशन लिहायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग. कोल्ड स्टोरेज ऑफ पोटॅटो, आस्पेक्ट ऑफ फार्म मॅनेजमेंट,
steps involved in good preparation, importance of soil sampling and testing, cultivation of onion for seed production. तर onion नहीं है, curing in turmeric. Question number 3, attempt any 4 of the following. Give the composition of sugarcane juice. शुगरकेन ज्यूसचं कंपोजिशन लिहायचं आहे. त्यामध्ये ज्यूसचं प्रमाण किती, त्यामध्ये फायबर किती, त्यामध्ये मिनरल किती, ॲश किती असं लिहायचं आहे. विच फिजिकल फॅक्टर आर टू बी कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग द फॉर्म. फॉर्म सिलेक्ट करत असताना फिजिकल फॅक्टर कोणते कन्सिडर केले जातात हे फॉर्म मॅनेजमेंटमध्ये आहे. स्टेट द फर्टिलायझर रिक्वायरमेंट फॉर प्री सिजनल शुगरकेनचं मॅन्युअल फर्टिलायझर रिकमेंडेड डोस लिहायचा आहे. राईट द सिम्पटम अँड कंट्रोल मेजर ऑफ लिप स्पॉट डिसीज ऑफ टर्मरिक. टर्मरिकचं लिप स्पॉट डिसीज लिहायचं आहे, सिम्पटम आणि कंट्रोल मेजर. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ पल्सेस इन इंडियन फार्मिंग. विच टाईप ऑफ क्लायमेट इज रिक्वायर्ड फॉर चिली कल्टिवेशन. चिली कल्टिवेशनसाठी क्लायमेटिक रिक्वायरमेंट म्हणजेच क्लायमेट लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4A, सप्लाय इन्फॉर्मेशन जिंजर. जिंजर नाही आहे, त्यावर विचारलं. सॉइल अँड क्लायमेट, प्लांटिंग ऑन ब्रॉड रिज, पेस्ट अँड डिसीज विथ कंट्रोल मेजर. Question number 4B, supply information on Rabi Jawar on the following point. Any 2, dibbling method of sowing, variety any 4, pest and diseases names only. Rabi Jawar आहे. Question number 4AB साठी tabular information विचारतात. ग्राम, मस्टर्ड, टोबॅको, लुसर्न. तर मस्टर्ड नाही, टोबॅको नाही. ओरिजिन विचारलं, बॉटॅनिकलने विचारलं, सीड रेट केजी पर हेक्टर, यील्ड केजी पर हेक्टर असं विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट शुगर केन क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट. एनी 4, इकॉलॉजी, मॅन्युरिंग, सुरू क्रॉप, व्हेरायटीज, कंपोजिशन ऑफ ज्यूस, साइन ऑफ मॅच्युरिटी आणि पेस्ट अँड डिसीज नेम्स ओनली असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2018चं, 16चं, 15चं, 14चं, 12चं, 13चं, 11चं, 10चं, 9चं, 8चं, 7चं एवढे पेपर बघितले. एवढे जर पेपर केले बाळांनो तर तुम्हाला शुअर शॉट आउट ऑफ आउट मार्क मिळाला पाहिजे. यानंतर आपण महत्त्वाचे प्रश्न देणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल. तर प्रॅक्टिकली आपण सुरू केलेलं आहे आणि नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील. पूर्ण आपण थिअरी कंप्लीट केलेला आहे, फक्त फॉर्म मॅनेजमेंट टॉपिक राहिलेला आहे. तर बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. जय जवान जय किसान.